गणित प्रकरण 15वे आणि काय सराव संच ना, सराव संच 15.6 आणि प्रश्न क्रमांक दुसरा मधील दुसरा रोमन लिपीमध्ये ना, दुसरा आपण सोडवणार आहे. तिथे दिलेत क्षेत्रफळ है ना, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलंय 394.24 दिलंय. मग काय काढा म्हणलेत, व्यास काढा म्हणलेत है ना, काय म्हणलेत व्यास काढा म्हणलेत. मग आपण आता व्यास काढूया. ठीक आहे, व्यास म्हणजे त्रिज्येचा दुप्पट असतो. मग आपल्याला पहिल्यांदा त्रिज्या काढावा लागेल. जर समजा व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या, हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. मग ही त्रिज्या आपण काढूया. ठीक आहे, त्रिज्या आपण काढूया. त्रिज्या काढण्यासाठी वर्तुळाचे क्षेत्रफळ हा सूत्र वापरावं लागेल, पाय आर वर्ग. त्रिज्या म्हणजेच काय आर है ना, हे त्रिज्या काढलं तर व्यास ऑटोमॅटिक निघतो. मग आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याने दिलेत किती 394.24, पाय म्हणजे 22/7 गुणिले आर वर्गला आर वर्ग. आपल्याला काय पाहिजे, आर वर्ग पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, आर वर्ग पाहिजे. मग आर वर्गच ठेवा, 394.24 है ना, गुणिले हा 22/7 इकडे आल्यानंतर 7/22 होणार. मग आर वर्ग बरोबर 394.24 गुणिले 7/22. मग इथं मी एक बदल करतोय, तर 2 अंक सोडून पॉईंट असेल तर आपण काय करतो, पॉईंट घालवण्यासाठी 2 अंक म्हणजे 2 शून्य घेऊन भागतो, म्हणजे 100ने भागतो. मग आता इथं भाग उडवूया. ठीक आहे, 11चा भाग करायचा. इथे जमत नसेल तर बाहेर करा, दोन्ही बाजूला 11ने भागायचं. ओके, 11 दोन्ही 22. याला जर भाग होत नसेल बाहेर करा, 39,424 भागिले काय 11. ठीक आहे, 11 त्रिक 33, किती राहिली 6 राहिला, वरचा 4, 11 पाचे 55, किती राहिली 9, वरचा 2, 11 अट्टे 88, किती राहिलं 4, वरचा 4, 11 चोक 44. बरोबर. मग उत्तर किती आली 3,584. ओके, मग आपण हे भागाकार जरा साईडला घेऊया. ठीक आहे, त्यानंतर परत 2 राहिले ना, 2 राहिले म्हणून 2 ने परत भागायचा. बेक बे, याला भागूया म्हणजे याला पण भागायचं आहे. कितीने 2 ने, 84, 3,584 ला 2 ने भागू. बेक बे, किती राहिलं 1, वरचा 5, बे 7 14, किती राहिलं 1, वरचा 8, 2 9 18, किती राहिलं 0, वरचा 4, 2 2 4, किती राहिलं 0. किती आला उत्तर 1792. 1792. आपलं जेवढं आहे तेवढं लिहूया आपण आता. 1792 भागिले किती 100, हा 100 आणि एक 7 राहिलाय गुणिले 7. मग ते गुणाकार सुद्धा करावं लागेल. मग ते गुणाकार सुद्धा करा. मग गुणाकार करूयात आपण. हे थोडंसं मी लहान करतो. ठीक आहे, मग गुणाकार करूया. किती 1792 गुणिले 7, 7 दोन्ही 14, हातचाला 1, 7 9 63, 63 आणि 1 किती 64, हातचाला परत 6, 7 7 49, 49 आणि 6 किती 55, हातचाला परत काय येतो 5, 7 1 7, 7 आणि 5 12. उत्तर किती आली आपली 12,544 भागिले 100. आर वर्गला आर वर्ग,
हा लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे, हे मी पुस्तक गुणाकार का तेवढं महत्वाचं नाहीये. ठीक आहे, आता पुढचा स्टेप सॉरी, आर वर्ग बरोबर ही जी 12,544 आहे हे 112चा वर्ग आहे. कितीचा? 112. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणून दोघांना कंस करून वर्ग करायचा. मग इथे लिहायचा दोन्ही बाजूला वर्गमूळ काढून दोन्ही बाजूला वर्गमूळ काढून मग आर वर्गचा आर राहतो 112 ला 112, 10 ला 10. आपल्याला आर पाहिजे. एक अंक सोडून पॉइंट आहे, बरोबर ना? इथं एक अंक सोडून पॉइंट आहे म्हणजे 0 आहे ना. मग 112 ला 112 लिहायचं. किती अंक सोडायचंय? 1. 0 आहे ना, एक अंक सोडून द्यायचा. किती आली? 11.2 सेमी. काय आली? त्रिज्या आली. आपल्याला काय पाहिजे? व्यास पाहिजे. मग व्यासचं सूत्र आपण लिहून ठेवलंय ऑलरेडी, है ना? व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. ओके, मग 2 ला 2, 11.2 ला 11.2. पॉइंट म्हणून घाबरू नका, पॉइंट नाही म्हणून गुणाकार करा. बे दोन्ही 4, बेक बेक. किती अंक सोडून पॉइंट आहे बघा? एकच आहे, म्हणून एक अंक सोडून पॉइंट द्या. मग आपला व्यास बरोबर किती आली? 22.4 सेमी. ओके, लक्षात आलं असेल? ठीक आहे.